नील तटकरे बोलतात, थेट जाऊया। या 35 वर्षाच्या त्यांच्या राजकीय जीवनातलं आपण जर का मागोवा घेतला तर जनतेचा हित आणि जनतेच्या हिताला प्राधान्य याच गोष्टीवरती त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी भर ठेवलेला आहे। ही योजना ही समर्थ जनसन्मान यात्रा समर्थ महाराष्ट्रामध्ये जाणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि या जनसन्मान यात्रेची सुरुवात ही आम्ही नाशिकपासून त्या ठिकाणी करणार आहोत। या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने समाजातल्या सर्वच घटकांशी थेटपणाचा संवाद दादांचा त्या ठिकाणी होईल। योजनांच्या पुरता केवळ सीमित राहणार नाही। योजना आहे त्या योजनेच्या निमित्ताने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना नेमकं काय अपेक्षित आहे, त्यांच्या भावना नेमकं काय हे जाणून घेणं आणि राज्य सरकारच्याकडून या योजनांची प्रभावीपणाने अंमलबजावणी करण्यासाठी अधिक काटेकोरपणाने प्रशासनाला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी करणं हा भाग त्याच्यामध्ये असेलच, पण याच्याखेरीज समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद करण्याचा हा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे। आणि ही समर्थ यात्रा महाराष्ट्रामध्ये हायब्रिड मॉडेलमध्ये त्या ठिकाणी होईल आणि या संबंध यात्रेच्या दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 2 किंवा 3 आम्ही सभा किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये एखाद्या मोठ्या हॉलमध्ये, कारण पावसाचे दिवस आहेत, पर्जन्य काळ, पाऊस काळसुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगला होतो आहे, त्याच्यामुळे बरेच जणांचा सुकावला आहे, काही ठिकाणी अधिक पर्जन्यवृष्टी झाली त्याच्यामुळे काही नुकसान झालेलं आहे, पण तरीसुद्धा महिला, युवक, शेतकरी, आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी दादांचा संवाद त्या ठिकाणी राहील आणि हा संवाद होत असताना त्यांच्या मनातल्या असलेल्या भावना समजून घेत अधिक प्रभावीपणाने राज्य सरकारच्या यंत्रणेच्या मार्फत या साऱ्या काय गोष्टी कशा उत्तम पद्धतीने पोहोचू शकतील हा आमचा सर्वांचा दादांचा त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न राहील। संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने या समर्थ जनसंवाद यात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी निश्चितपणे होईल आणि जनसंवाद यात्रा ही 8 ऑगस्टला सुरू होईल आणि त्याच्यातला पहिला टप्पा 31 ऑगस्टला संपेल आणि त्याच्यानंतर मग नंतरच्या कालावधीमध्ये उरलेले विभागसुद्धा त्या ठिकाणी होतील। उत्तर महाराष्ट्राच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असं 31 ऑगस्टपर्यंतच्या यात्रेचं त्या ठिकाणी स्वरूप आहे।